पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने पुणे एअरपोर्टच्या विस्तारित टर्मिनलचं उद्घाटन करणार। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार। कोल्हापूरच्या नव्या विमानतळाच्या इमारतीचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित असतील। हिंगोलीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पदाधिकाऱ्यांना भावनिक पत्र लिहिलं होतं। त्याबद्दल आज सकाळी 11 वाजता ते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी चिपळूण इथे संवाद साधतील। भास्कर जाधव, या सापाला मीच दूध पाजलं, आता त्याचा फणा ठेचल्याशिवाय मी गप्प राहणार नाही। रामदास कदमांची भास्कर जाधवांवर जहाल टीका। उद्धव ठाकरेंनी आपले चमचे पाठवून इकडचे व्हिडिओ बघावे, म्हणजे त्यांना योगेश कदमांची ताकद कळेल। रामदास कदमांचं वक्तव्य। तर आपल्या आमदाराला पाडण्यासाठी प्रयत्न करणारा गद्दार म्हणजे उद्धव ठाकरे, कदमांची टीका। दिल्लीत महायुतीची उद्या पुन्हा बैठक, केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत बैठक। जागा वाटपासंबंधी तोडगा निघण्याची शक्यता। बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा। भोरमधील सभेत शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंचं नाव जाहीर। लोकसभा लढण्याचे पंकजा मुंडेंकडून संकेत। लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। सत्ता हे ध्येय नाही, लोकांची सेवा करणं मुंडे साहेबांनी शिकवलं। आपल्याला कोणी माझी केलं हे सांगता येत नाही, कारण आता सगळेच एकत्र आलेत, पण धाड पडली तेव्हा जनतेचं प्रेम दिसलं, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोवा ठरली मिस वर्ल्ड 2024। मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सोहळा संपन्न। तब्बल 28 वर्षांनंतर हा सोहळा भारतात पार पडला। सातारा आणि बीड लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार असेल याबाबत चर्चा झाली। 5 ते 6 ठिकाणचे उमेदवार निश्चित। बैठकीनंतर जयंत पाटलांची माहिती। तर भाजपचा पराभव करण्यासाठी वंचितला मवियामध्ये घेण्याचा आमचा प्रयत्न, जयंत पाटलांचं वक्तव्य। ओबीसी समाजाच्या एकत्रीकरणासाठी नवीन पक्ष स्थापन केलाय। लोकसभेसाठी एकूण 18 जागांवर उमेदवार जाहीर करण्याची आपली तयारी असल्याची ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची माहिती। केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा। आचारसंहिता लागण्यापूर्वीच निवडणूक आयुक्तांचा राजीनामा। निवडणूक आयोगात आता केवळ मुख्य निवडणूक आयुक्त। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार। जनशताब्दी एक्सप्रेस आता हिंगोलीपर्यंत धावणार। 10 मार्चपासून प्रवाशांना सीएसएमटी ते हिंगोली प्रवास करता येणार। हिंगोली मुंबई रेल्वेला अखेर सुरुवात। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी दाखवला रेल्वेला हिरवा झेंडा। दररोज सकाळी 4:20 ही गाडी हिंगोलीहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार। उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन। ठाकरे गटाच्या नेत्यांनाही आमंत्रण। आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, सुनील शिंदेंचं निमंत्रण पत्रिकेत नाव। मुंबईतले सर्व खासदार निवडून आणण्याची जबाबदारी तुमची। वॉर्डात फिरा। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांचे नगरसेवकांना आदेश। तर अबकी बार 400 पार गाठायचं असेल तर मुंबईतले 6 खासदार निवडून आणणं गरजेचं, शेलारांचं वक्तव्य। गाढवाला चंदन लावलं तरी ते उकिरड्यावर जाऊन अंगाला राख लावणारच, देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। तसंच कितीही नाट्य रंगवलं तरी नटसम्राट होता येत नाही, उद्धव ठाकरेंना टोला। शिंदे गटात जाण्याची चर्चा असलेल्या बायकरांच्या मतदारसंघात ठाकरेंचा दौरा। लग्न कार्यात भाजपला कधीच बोलवू नये। लग्नात 35 पुरणपोळ्या खाऊन नवरा बायकोत भांडण लावून जातील, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। पंतप्रधान म्हणतात अबकी बार 400 पार, आम्ही म्हणतो अबकी बार भाजप तडीपार। खासदार संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंचा आदेश आम्हाला मान्य असतो। मवियामध्ये सगळं ठरलंय, फक्त अधिकृत यादी जाहीर व्हायची आहे, चंद्रकांत खैरेंची माहिती। तर राज्यात महाविकास आघाडी 35 जागा जिंकणार, खैरेंना विश्वास। प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांचं कधीही जमलं नाही आणि जमणारही नाही। येणारी लोकसभा आम्ही ताकदीने लढू आणि जिंकू। प्रकाश आंबेडकर मवियात राहणार नाही, हा डोंबारांचा खेळ आहे, संजय शिरसाटांची टीका। जागा वाटपाबाबत अनेक तर्क लावले जात आहेत। महायुतीत शिवसेनेला 5-6 जागा मिळणार अशा चर्चा काही दिवसांपासून सुरू। मात्र येत्या 2 दिवसात या चर्चांना पूर्णविराम लागणार। दिल्लीतील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, संजय शिरसाटांची माहिती। राज्यातील 25 लोकसभा मतदारसंघात सामाजिक आणि विचारवंतांच्या संघटना भाजप विरोधात प्रचार करणार। भाजप विरोधातील संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतली उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट।
शरद पवारांनी घेतली माजी मंत्री अनंतराव थोपटेंची भेट. बारामतीतलं आव्हान लक्षात घेत पवारांनी अनंतराव थोपटेंशी असलेला जुना संघर्ष संपवला. बारामतीच्या भोर तालुक्यात शरद पवार गटाची जाहीर सभा. सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातील हरिश्चंद्री गावात सभेचं आयोजन. शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत सभेला उपस्थित. मोदी फक्त गुजरातचा विचार करतात, इतर साधन संपत्ती हिसकावून ती गुजरातला नेतात. जो व्यक्ती राज्याच्या बाहेर विचार करत नाही तो देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही. शरद पवारांचा मोदींना टोला. राज्यात मवियाचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी केली जाईल. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. भाजपनं भ्रष्टाचार पारदर्शकपणे राज्याला सांगितला पाहिजे, सुळेंची मागणी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मोदी बागेत जयंत पाटील आणि शरद पवार यांची बैठक. आमदार शशिकांत शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील, सारंग पाटलांसह इतर नेते उपस्थित. पवारांच्या कार्यक्रमाला जाऊ नका असं मी कोणालाही सांगितलं नाही, तरीही शरद पवारांनी माझ्यावर आरोप केला. शहानिशा न करता आरोप करणाऱ्या पवारांना भेटणारच, सुनील शेळकेंचं वक्तव्य. अजित पवार मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून काही लोक रणनीती आखतायत. त्यासाठी करोडो रुपये खर्च करून अजित पवारांना ट्रोल केलं जात आहे. याविषयीच्या गोष्टी समोर आणाव्या लागतील, सुनील शेळकेंचा इशारा. धनिकांसाठी कोकण भूमी उद्ध्वस्त करण्याचं काम विद्यमान सरकार करते. जवळपास 10,500 कोटी रुपये हे जमिनीतून धनिकांना मिळणार. कोकणातल्या किनारपट्टी गावांचा विकास आणि नियोजन करण्याचं काम सिडकोकडे दिल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार विनायक राऊतांचा आरोप. स्वतःचा पक्ष वाढवण्यापेक्षा दुसऱ्याच्या पक्षाकडे का बघता, जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल. तर दादागिरी कुठे कुठे चालू हे सर्वांना माहीत. सुनील शेळकेंनाच नाही तर सर्व आमदारांना शरद पवारांचा इशारा होता. आव्हाडांचं स्पष्टीकरण. एखादा माणूस प्रार्थना करत असताना त्याला ढकलून देणं कुठलाही धर्म शिकवत नाही. नमाज पठण सुरू असताना लाथ मारून उठवायचा अमानुष प्रकार. दिल्लीतील प्रकरणावर आमदार जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. जळगाव लोकसभा मतदारसंघाचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतला आढावा. मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्त्यांसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा. जळगावमधून हर्षल माने यांच्या नावाची चर्चा. पक्षानं आदेश दिल्यात सोलापूर काय कुठूनही निवडणूक लढणार. भारतीय मजदूर संघाच्या 24व्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या वेळी सुरेश खाडेंचं वक्तव्य. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली सावंतवाडीतील जवाहर नवोदय विद्यालयाला भेट. काल 159 विद्यार्थ्यांना झाली होती जेवणातून विषबाधा. बीडच्या पाटोद्यातील पिंपळवंडी इथं मनोज जरांगेंच्या उपस्थितीत अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता. देवेंद्र फडणवीसांचा टाळ चिपळ्या विना आणि तुकोबांची पगडी देऊन सन्मान. यावेळी फडणवीस यांनी चिपळ्या वाजवत फोटोसाठी दिली पोच. खोटे अहवाल बनवून आपल्याला जेलमध्ये टाकण्याचा सरकार प्रयत्न करते. एसआयटी नेमण्यात आली आहे. 9 दिवस झाले एसआयटीची वाट पाहतोय. कधीही या, मी कोणालाही घाबरत नाही, जरांगेंचं वक्तव्य. फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं तर मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, पण तुम्ही मराठ्यांचा कार्यक्रम कराल तर मराठा समाजही तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. जरांगेंचा फडणवीसांना इशारा. मुंबईत आशिष शेलारांच्या हस्ते 6 डिजिटल प्रचार रथाचं उद्घाटन. मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात मोदी सरकारच्या विकास कामांची माहिती दिली जाणार. दरेगावातील दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केली बांबू लागवड. बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंच्या प्रशिक्षण केंद्राचंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. साताऱ्याच्या मुनावळे गावातील जलपर्यटन केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतःसाठी जलपर्यटनाचं पहिलं तिकीट काढलं. या कार्यक्रमाला नाना पाटेकर, शंभूराज देसाई, उदय सामंतांसह अन्य नेत्यांची उपस्थिती. पाटण तालुक्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाला सुरुवात. मल्हारपेठ पोलीस स्टेशन प्रशासकीय इमारत आणि अधिकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या निवासस्थानाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण. कणकवली इथं मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाचा शुभारंभ. पंतप्रधान मोदींना अपेक्षित असलेला विकसित भारत उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कटिबद्ध. रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य. धारावीच्या झोपडपट्टीत राहणारा उमेश किलू सैन्यात लेफ्टनंट म्हणून नियुक्त. सर्व अडचणींचा सामना करत उमेश किलू सैन्यात लेफ्टनंट झाल्यानं धारावीकरांकडून कौतुकाचा वर्षाव. लोकसभा निवडणूक अजून जाहीर झाली नसली तरी पंढरपूरमधील गावात सीआयएसएफच्या 200 जवानांच्या तुकडीचा गावोगावी रूट मार्च. नागपुरात किचन साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी. आयोजकांवर गुन्हा दाखल करा, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी.
वर्ध्यात 10वीचा हिंदीचा पेपर फुटला. सेलूच्या यशवंत विद्यालयातला धक्कादायक प्रकार. पेपर सुरू झाल्यावर अर्ध्या तासातच पेपर फुटल्यानं खळबळ. 24 तास वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर मोर्चा. 8 तास वीज असल्यानं पाण्याअभावी उन्हाळी भात पीक आणि पालेभाज्या पीक करपत असल्यानं शेतकरी आक्रमक. नागपुरात 1500 किलो विक्रीला आणलेली सडकी सुपारी जप्त. अनुसया नगरजवळ असलेल्या व्हीनस ट्रेडर्सवर ही कारवाई करण्यात आली. मुंबईतल्या घाटकोपरमधील सागर बोरांचा मार्केट परिसरातील दुकानांना आग. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 12 ते 15 दुकानं जळून खाक. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सिमेंट कॉन्क्रीटच्या कामांवर टाकलेल्या गोण्यांमुळे आग लागण्याच्या घटना. आग विझवण्यासाठी ठेकेदार देखील नसल्यानं अनुचित घटना घडण्याची शक्यता. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील सिंगरवाडी गावातील गुरांच्या गोठ्याला आग. आगीत गुरांसाठीचा ठेवलेला चारा जळून खाक, तर एका वयोवृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू. पालघरच्या मनोरवाडा भिवंडी महामार्गावर धावत्या टेम्पोला आग. आगीत रिकामा गोण्या घेऊन जाणारा टेम्पो जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. कोल्हापूरच्या शाहू मिल परिसरातील घराला भीषण आग. फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. तृणमूल काँग्रेसची कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राउंडमध्ये रॅली. ममता बॅनर्जी आपल्या भाषणात लोकसभेसाठी टीएमसीच्या उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता. कर्नाटक सरकारच्या नवीन नियमानुसार स्वच्छ पाण्याने कार धुतल्यास 5,000 रुपयांचा दंड आकारला जाणार. पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता कर्नाटक सरकारचा निर्णय. तामिळनाडूत काँग्रेस आणि द्रमुकचं जागा वाटप ठरलं. काँग्रेसला तामिळनाडूत 9 जागा मिळणार, तर पॉंडिचेरीमध्ये काँग्रेस एका जागेवर लढणार, तर उर्वरित जागा द्रमुक लढणार. पंतप्रधान मोदींचा काशीमध्ये रोड शो. नागरिकांकडून पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत. कार निर्माती कंपनी वोल्वो आपली नवी इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करणार. EX30 आणि EX90 या 2 SUV कार लॉन्च होण्याची शक्यता. दक्षिण चित्रपट सृष्टीतील निर्माता जफर सादिकला NCB कडून अटक. 2000 कोटी रुपयांच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणी जफर सादिकला अटक. जफर या ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाइंड नसल्याची NCBची माहिती. अभिनेता अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका यांचा शैतान सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने केली 14.5 कोटींची कमाई. अभिनेता रणबीर कपूरचा रामायण सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार. मात्र सिनेमा 1 नव्हे तर 3 भागात रिलीज होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.